श्लोक 44. पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्माति वर्तते. अर्थ, कारण त्यांच्या पूर्वजन्मी केलेल्या अभ्यासाने ते योग साध्य करून घेण्यास असमर्थ असले तरी योगाभ्यासाकडे सहजच आकर्षित केले जातात. फार कशाला योगासंबंधी जिज्ञासूसुद्धा शब्द ब्रह्माचे अतिक्रमण करतो, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. विवरण. मागील श्लोकात योगभ्रष्टाला कोणती गती मिळते ते पाहिले. सुचिनाम श्रीमतांगेहे असा त्याचा जन्म होतो असे भगवंतांनी सांगितले आहे. त्याला सर्व प्रकारची सुखेसुद्धा प्राप्त होतात. किंवा ज्ञानदेवांसारखे योगी जन्मतःच सर्वज्ञता बरोबर घेऊनच जन्माला येतात. त्यांना या जन्मी ते ज्ञान मिळवण्यासाठी कोणतेच सायास किंवा वेगळा अभ्यास करावा लागत नाही. पूर्वजन्माचा अभ्यासच संस्कार रूपाने त्यांच्या सोबत येतो. अशा रीतीने योगभ्रष्ट मनुष्याचा जन्म कोठेही झालेला असो, तो या नवीन जन्मात आपोआपच योगमार्गाकडे वळतो, येथे आकर्षीला जातो असे भगवंत सांगत आहेत. या जन्मात त्याला कोणतेच सायाससुद्धा करावे लागत नाहीत. ज्ञानदेव, समर्थ रामदास स्वामी, शंकराचार्य ही त्यांची उदाहरणे आहेत. त्याचप्रमाणे गजानन महाराज, गोंदवलेकर महाराज, गुलाबराव महाराज ही संत मंडळी आणि कित्येक विज्ञाननिष्ठ शास्त्रज्ञ, डॉक्टर्स याच मार्गाने गेले आहेत किंवा जातात असे आपल्याला आढळून येते. यापैकी आपल्या सर्वांना ज्ञात असलेले डॉक्टर ह.वी. सरदेसाई, डॉक्टर प.वी. वर्तक, ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेब ही त्यांची काही उदाहरणे आपल्याला नक्कीच सांगता येतील. हे सर्व लोक चांगल्या उच्च कुळात जन्माला आले. सर्व काही सुखसोयीसुद्धा आहेत. शिक्षणसुद्धा फारशा अडचणी न येता झाले. पण ते अध्यात्माकडे अगदी आपोआपच वळले. आपापल्या व्यवसायात प्रथित यश म्हणून नाव कमावले. पण आंतरिक ओढ अध्यात्माची होती. वरवर पाहता ते आपोआप घडले आहे असे वाटते. पण कोणतीच गोष्ट तशी होत नाही. त्याला काहीतरी कारण असायलाच लागते. या जन्मात ते दिसत नसले तरी त्याचा संबंध मागील जन्मापर्यंत पोचतो. कार्यकारण भाव हा विज्ञानाचा सिद्धांतच आहे. कार्य घडले तर त्याला काहीतरी कारण हे असतेच आणि असे मानायला सुद्धा आपल्याला हरकत नाही. म्हणूनच या जन्मात ते सापडले नाही तर त्याचा संबंध निश्चितपणे मागील जन्माशी निगडीत असतो असे लक्षात घ्यावे. अवश म्हणजे वश नसलेला तो, ज्याने स्वतःला वश करून घेतले नाही तो, ज्याने आत्मसंयमन केलेले नाही असा तो. गेल्या जन्मीच्या अभ्यासाने तो योगाकडे ओढला गेलेला असतो. आत्मसंयम ही योगाभ्यासाची पहिली परीक्षा आहे, पायरी आहे. तो अभ्यास त्याचा मागील जन्मीच झालेला आहे. या जन्मात त्याने तसा प्रयत्न केला नसला तरी हे सर्व पूर्वकर्माचे संस्काराने घडत असलेले आपल्या लक्षात येते. जिज्ञासुरपी म्हणजे योगाची नुसती जिज्ञासा असलेला माणूस शब्द ब्रह्माचे पलीकडे जातो असे भगवंत सांगत आहेत. शब्दब्रह्म म्हणजे खरे ब्रह्म नाही तर ते शब्दरूपी अवडंबर, शब्दाचे नुसते जंजाळ. जंजाळ म्हणजे घनदाट जंगल. अध्यात्मशास्त्र अगर योगशास्त्र यामध्ये शब्दाचे जंजाळ आहे, त्यात प्रत्यक्ष अनुभूतीचा अभावच असतो. कारण ब्रह्माची अनुभूती हे शब्दाचे, गुणाचे पलीकडे गेल्याशिवाय येत नाही. अगदी फार पूर्वीपासून शब्दप्रपंच करणारे म्हणजे ब्रह्म, माया इत्यादी गोष्टीवर सतत चर्चा करणारे, मोठ्या मोठ्या गप्पा मारणारे, तो विषय अगदी रंगवून रंगवून सांगणारे किंवा वादविवाद करणारे आणि इतरांना आपल्याला तुम्ही कसे अगदी लहान आहात आणि मी कसा विद्वान आहे असं सिद्ध करून दाखवणारे खूप लोक होऊन गेले. आणि आजसुद्धा असे अनेक लोक प्रवचन करणारे आहेत. या अशा लोकांचे सुंदर वर्णन 13व्या अध्यायात माऊलींनी केलेले आहे. ते आपण पाहावे. ओवी क्रमांक 829 ते 834.
शब्दशास्त्रात पारंगत असलेल्या लोकांचे ज्ञान शब्दापुरतेच मर्यादित असते. व्यवहारातील उदाहरण सांगायचे झाले तर हे लोक गंगा स्नानाची महती अगदी रसभरीत वर्णन करून सांगतात. पण स्नानाने शरीर पवित्र व स्वच्छ होते याचा अनुभव त्यांनी स्वतः कधीच घेतलेला नसतो. अगदी हे तसेच आहे. किंवा जसे साखरेची गोडी साखर प्रत्यक्ष सेवन केल्याशिवाय कळत नाही. आपल्याला एका पंडिताची आणि एका नावाड्याची गोष्ट माहिती आहे आणि तो सुद्धा असा शब्द पंडित असतो. त्याला व्यवहारातलं काहीच ज्ञान नसतं आणि तो नावाड्याला म्हणतो की अरे तुला हे काय माहिती नाही का, असं कसं तुझं अगदी आयुष्य वाया गेलं. आणि नदीच्या पात्रात मध्यभागी आल्यावर त्या नावाड्याच्या लक्षात येतं की नावेला खालून एक छोटंसं छिद्र पडलंय आणि त्यातून पाणी आत येतंय. तो नावाडी अगदी त्याला शांतपणे विचारतो की पंडितजी, तुमचं ते ज्ञान वगैरे पुष्कळ आहे, पण तुम्हाला पोहता येतं का? तो म्हणला, नाही नाही, कसं पोहायचं ते मला नक्की माहिती आहे, पण मी कधी पोहलेलो नाहीये म्हणे. मग नावाडी म्हणाला, मग मला तर आता असं वाटतंय की पंडितजी, आता मात्र तुमचं आयुष्य नक्कीच वाया जाणार आहे, कारण ही नाव आता बुडायला लागलेली आहे. आणि असं म्हणतो आणि तो नावाडी नदीत उडी टाकतो आणि पोहायला सुरुवात करतो. हे असे शब्दाचे ज्ञान असलेले पांडित्य वायात जाते. म्हणूनच योगाचे शाब्दिक ज्ञान असण्यापेक्षा योगाचे आचरण झाले तर त्याला अधिक लाभ होतो. एखादा जिज्ञासू जिज्ञासेपोटी योगाचरण करीत असला तरी तो या शब्द पंडितापेक्षा लवकरच ब्रह्माचा अनुभव घेऊ शकतो, असे भगवंत इथे सांगत आहेत. येथे एक लक्षात घेतले पाहिजे की ब्रह्माची प्राप्ती ही अनेक जन्माचे अभ्यासानंतर होते. ती घाईगडबडीने एकाच जन्मात मिळेल अशा कोणीही भ्रमात राहू नये. घाईघाईने करण्याची ही गोष्ट तर नाहीच, त्याचा लाभही होत नाही. योगाभ्यास अनेक जन्म करावा लागतो. चांगदेवाने हा अभ्यास सतत 1400 वर्षे केला आणि आपण चांगदेव 1400 वर्ष जगले असे म्हणतो. पण खरे तर त्याचा अर्थ तसा नाही, तर प्रत्येक जन्मात त्याने योगाभ्यास केला. त्याला मागील सर्व जन्म आठवत होते. बऱ्या वाईट गोष्टींचे मनावरचे संस्कार पुसून जायला मनाचा कागदसुद्धा कोरा असायला लागतो. तो कोरा व्हायला लागतो आणि त्यांना इतकी वर्षे म्हणजे 1400 वर्षे लागलेली होती. मन संपूर्ण विकाररहित झाल्यावर त्याला ज्ञानप्राप्ती झाली. कोरा कागद म्हणजे विकार विचाररहित स्वच्छ मन. ज्ञानदेवांची बालपणीच सर्वज्ञता प्रगट झाली होती, कारण त्यांचा योगाभ्यास पूर्वजन्मीच पूर्णत्वापर्यंत झालेला होता. इथे आपण थांबूया.